सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या AWM म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. मित्रांनो, आपलं आजची ही पॉडकास्ट जी आहे ती ऑनलाईन शूट होते, त्याच्यामुळे माझ्या मागे वेगळं बॅकग्राऊंड दिसेल आणि ताईंच्या मागे वेगळं बॅकग्राऊंड दिसेल. आणि खरं तर खूप दिवसांनी शूटिंग होते, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आपल्याला जे पाहुणे आपल्या मुलाखतीसाठी लाभलेले आहेत त्या म्हणजे खूप प्रसिद्ध कीर्तनकारिक आहेत. त्यांना तुम्ही यूट्यूबवर कधी ना कधीतरी ऐकलेलं असेल. तेव्हा जास्त काही न बोलता सर्वांच्या वतीने स्वागत करतो श्री हरिभक्तीपरायण रोहिणीताई परांजपे यांचं. ताई, सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. कशी आहे तब्येत वगैरे? नमस्कार, रामकृष्ण. मी छान, आकाश दादा. बरं, तर यानंतर मला खरं तर जो प्रश्न मला शेवटी विचारायचा होता तो प्रश्न पहिल्यांदा विचारावासा वाटतोय की आज तुम्ही पाहत असाल की महिला कीर्तनकार म्हणलं की बऱ्याचशा भ्रांती किंवा बरेचसे विचार डोक्यामध्ये येतात. मग ते आपल्या सांप्रदायिक महाराज मंडळीच्या सुद्धा डोक्यामध्ये असतात की बाबा महिलांनी कीर्तन करावं का वगैरे वगैरे. हे आता मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळालेलं आहे. तेव्हा याबद्दल तुमची भूमिका काय किंवा तुम्हाला याबद्दल तुम्ही कसं पाहता या म्हणजे भ्रांतीकडे? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आई जगदंबा आदिशक्ती तिला वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात माझ्याकडून मी करते. सर्वात प्रथम आकाशदादा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. आकाश विथ मास्टर्स असा सुंदर यूट्यूब चॅनल आपण चालवत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून इतकं सुंदर काम हातात घेतलं की कीर्तनकारांच्या मुलाखती आणि त्यांची मतं जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करता आहात. आणि या सगळ्या गंगेमध्ये आपण मलाही समाविष्ट केलं. आपली सर्वात प्रथम सगळ्या तुमच्याविषयी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करते. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाकडे येत असताना पहिलाच प्रश्न तुम्ही मला जो विचारलाय की महिलांनी कीर्तन करावं की नाही, याबद्दल समाजात आज भ्रांती आहे. किंबहुना काही सांप्रदायिक मंडळींचं सुद्धा असं मत आहे. मला असं वाटतं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हा जर विचार घेऊन आपली भारतीय संस्कृती इथपर्यंत आली आहे. वारकरी संप्रदायाचा विचार केला, महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार केला तर अगदी जुन्या काळापासून आपण महिलांचं स्थान पाहतोय. काय आहे, अगदी जनाबाई आहेत, कान्होपात्र आहेत, संत सखुबाई आहेत. समर्थ संप्रदायाचा विचार केला तर वेणास्वामी मिरजकर समर्थ संप्रदायातल्या अत्यंत सुंदर अशा स्वतः स्त्री कीर्तनकार. त्या काळापासून जर कीर्तनकार उभे आहेत किंवा समाजाला प्रेरणा देण्याचं, प्रबोधन करण्याचं काम करत आहेत, तर आता 21व्या शतकाकडे वाटचाल करताना हा प्रश्न उद्भवण्याचं काही कारण नाही. आणि असं म्हणणारी मंडळी संप्रदायात खरं तर आकाशदादा खूप कमी आहेत की महिलांनी कीर्तन करावं की नाही. जास्त आज महिला कीर्तनकार प्रचंड सुंदर पद्धतीने व्यक्त होत आहेत, आपण पाहतोय समाजामध्ये. मुळात माझं एक स्पष्ट मत असं आहे की महिलांना मिळालेले स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा कदाचित गैरफायदा किंवा गैरप्रकार आपण आजूबाजूला समाजात आज पाहतोय, मर्यादेपलीकडचं जीवन पाहतोय. त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई नाहीये. स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य ही पुरुषांबरोबरची स्पर्धा नाहीये. त्यामुळे त्या ईर्षेने लेडीजनी कीर्तन केलं पाहिजे की नाही, महिलांनी कीर्तन, तर हा मुद्दाच नाहीये. स्वातंत्र्याची सुद्धा एक चौकट असली पाहिजे आणि त्या चौकटीत राहून केलेलं कीर्तन, महिला कीर्तनकारांच्या बद्दल बोलतेय बरं, की त्या चौकटीत राहून केलेलं कीर्तन हे मला असं वाटतं आज संप्रदायातल्या ज्येष्ठ आपल्या दिग्गज मंडळींनी सुद्धा मान्य केलंय. त्यामुळे ती चौकट महिला कीर्तनकारांनी जर योग्य पद्धतीने सांभाळली तर निश्चित भ्रांती पडण्याचं काही कारण नाही, मला असं वाटतं. अगदी बरोबर आहे. तर आता मूळ प्रश्नाकडे येतो मी माझ्या. तर मूळ प्रश्नापासून सुरुवात करताना मला हेच विचारावं वाटेल की नेमकं तुम्ही त्या दिवसाची आठवण कशा प्रकारे काढाल बरं, की जिथून तुमचा हा सगळा पारमार्थिक प्रवास जो आहे तो सुरू झाला नेमका? तो दिवस आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात. आजूबाजूचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, समाज, आपलं कुटुंब आणि आपल्यावर संस्कार करणारे, आपल्याला घडवणारे जन्मदाते, आई वडील, गुरु, या सगळ्यांचं पाठबळ, या सगळ्यांची प्रेरणा, या सगळ्यांचे आशीर्वाद वेळोवेळी मला तर मिळत गेले. पण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी मला या क्षेत्रात किंवा या पारमार्थिक साधनेमध्ये, मार्गामध्ये येण्यास कारण ठरली. माझे वडील शिक्षक आहेत. माझी आई उत्तम गोड गळ्याची गायिका आहे, चांगलं गाते.
आणि लहानपणापासून एका शिक्षकाच्या घरातलं वातावरण तुम्हाला चांगलं माहिती आहे की प्रचंड शिस्तीमध्ये लहानपणापासून स्टेजवर उभं राहून बोलण्याची सवय लागली, एक स्टेज डेअरिंग निर्माण झालं. कितीही लोकांसमोर उभं राहून बोलता आलं पाहिजे हा वडिलांचा एक शिस्त होती किंवा ती शिकवण होती. आणि असं करता करता एक 10 वर्ष पूर्ण झाली. वयाच्या 10व्या वर्षी मी खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी नारदीय कीर्तनसुद्धा करते, किंबहुना मी नारदीयच कीर्तन पहिल्यांदा शिकले. आणि महाराष्ट्रामधली जी परंपरा आहे नारदीय कीर्तनाची, त्या नारदीय कीर्तनाचं एक शिबिर आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये, माझं माहेर रहिमतपूर सातारा जिल्ह्यामध्ये, तर तिथे पुसेगाव हे तीर्थक्षेत्र आहे, सेवागिरी महाराजांचं देवस्थान आहे. तिथे एक शिबिर आयोजित केलं होतं सुट्टीच्या दिवसामध्ये आणि त्या शिबिराला माझं जाणं झालं. 10 दिवस मी तिथे शिकले. महाराष्ट्रातले नारदीय कीर्तन क्षेत्रातले मान्यवर कीर्तनकार हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे जे माझे गुरुस्थान आहेत आणि त्यांच्या बरोबरीने हरिभक्तीपरायण दत्तदास बुवा घाग ही नारदीय कीर्तन क्षेत्रातली खूप मोठी नावं आहेत. तर त्यांचा सहवास आणि त्यांची शिकवण मला मिळाली. त्यानंतर जेव्हा घरी आले तेव्हा बाबांना थोडासा हट्ट केला की मला कीर्तन करायचं आहे. आज आपण पाहतो की अगदी स्क्रिप्ट पाठ करून लहान मुलं कीर्तन करताना आपण पाहतो, अगदी त्याच पद्धतीने हट्ट केला की मला कीर्तन करायचं आहे. वडील म्हणाले की अगं 7 दिवसात असं कीर्तन येणार नाही आपल्याला करायला, पण नाही आपल्याकडे हट्ट प्रसिद्ध आहे त्यातला एक आहे बघा बालहट्ट. त्यामुळे चाललं नाही कुणाचं काही आणि मला कीर्तन करायची संधी मिळाली. पहिलं कीर्तन मी माझ्या गावीच माझ्या घरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, गंगापूजनाच्या निमित्ताने मी ते कीर्तन केलं आणि त्या सेवेमध्ये जो आनंद मिळाला, जे असं म्हणतात की लहानपणी झालेलं कौतुक, लहानपणी मिळालेली शाबासकीची थाप ही खूप काही देऊन जाते, आत्मविश्वास निर्माण करते. माझ्या बाबतीत तसंच झालं आणि ती सुरुवात झाली. घरातलं सांप्रदायिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण मला पोषक ठरलं आणि त्या पहिल्या कीर्तनाने मला जो आत्मविश्वास दिला, मग शाळा कॉलेज करत करत तो प्रवास कीर्तनाचाही सुरू झाला. आता बोलता बोलता तुम्ही स्क्रिप्टेड पद्धतीचा विषय काढला, तेव्हा ती स्क्रिप्टेड पद्धत कुठपर्यंत हवी बरं आणि त्याच्यानंतर ग्रंथ पाहिले पाहिजेत का? कारण मी हे का विचारतोय, कारण बऱ्याच वेळेस आपण स्क्रिप्टेड पद्धतीने किंवा टिपणं ज्याला मराठीमध्ये आपण म्हणूया ते पाठ करतो, पण काय होतं की बऱ्याच वेळेस मग पुन्हा समाजाच्या मध्ये आपण जर एक दोन कीर्तन सपोज व्हायरल झाले तर ती समाजाची आणि काही गोष्टींची प्रसिद्धीची ओढ आपल्याला अभ्यासाकडे ग्रंथांकडे थोडंसं यायला मुश्किल करते. तेव्हा याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही, थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर? प्रश्नच नाही. ग्रंथ तर आमचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय असू दे, आपला भागवत, मी किंबहुना भागवत धर्म संप्रदाय असं म्हणेन, कारण वारकरी संप्रदाय, नारदीय कीर्तन पद्धती, नारदीय संप्रदाय हे संप्रदाय आहेत, पण आपला हे सगळे एका धर्माच्या छताखाली आहेत. त्यामुळे आपल्या भागवत धर्म संप्रदायाची नियमावलीच आहे की आचारसंहिता सांभाळत असताना ग्रंथांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, पुराण आहेत आपल्याकडे, उपनिषद आहेत, करणाऱ्याला प्रचंड अभ्यास आहे. पण आज आकाशदादा असं झालंय, आपणही या गोष्टीपासून अनभिज्ञ नाही आहात की सोशल मीडियाने फार आपलं सगळ्यांचं जितका लाभ आहे तितकं नुकसानही आहे. अनेकांचं अनेक प्रकारचं चांगलं ऐकायलाही मिळतं. त्यामुळे येणारी नवीन पिढी फक्त ऐकून कीर्तन करणं या मागे लागली, मला असं वाटतं मनापासून. एकेकाळी आम्हीही स्क्रिप्टेडच कीर्तनं केली की लिहून काढणे, पाठ करणे, लहान वयामध्ये तेच करावं लागतं. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, हा जो कित्ता आपल्याला संतांनी घालून दिलाय ते कुठेतरी संपत चाललंय. फक्त ऐकून कीर्तन करणं, त्यामुळे व्यासंग नाही आणि सिद्धीपेक्षा प्रसिद्धीकडे आम्ही फार धावतोय. त्यामुळे सिद्धीच्या मागे खूप कमी मंडळी लागत आहेत. मला असं वाटतं की स्वतःचा व्यासंग वाढवला पाहिजे. कीर्तनकार हा परिपूर्ण ज्ञानाचा अमृत कुंभ असला पाहिजे. त्यामुळे त्याच पद्धतीने तो अभ्यासोनी प्रगटावे, समर्थांचं एक वचन आहे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे, हे उचित नव्हे, हे बरे नव्हे. त्यामुळे अभ्यासानेच प्रकट व्हावं आणि तो अभ्यास स्वतःपासून करायला सुरुवात केली पाहिजे निश्चित. बरं, आता पहिल्या प्रश्नाच्याच अनुषंगाने हा दुसरा प्रश्न घेतोय की काय सांगाल एक तो दिवस, म्हणजे आजच्या भौतिक भाषेत त्याला म्हणायचं झालं तर एक टर्निंग पॉईंट कुठला आहे तुमच्या लाईफचा, जिथून तुमचं एक लाईफ बदलली किंवा तुमच्या एक व्यवस्थित कीर्तन वगैरे व्हायरल झालं, जिथून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायला लागले, असं तुम्हाला आठवतं असा एक टर्निंग पॉईंट?
हो हो. प्रत्येक कीर्तनकाराच्या बाबतीतला हा खरं तर अगदी सारखा प्रवास आहे की एक लहानपणी सुरुवात झालेली आहे. बालकीर्तनकार म्हणून पंचक्रोशीमध्ये एक छोटीशी ओळख निर्माण होते. कौतुकाचा वर्षाव होतो घरातून बाहेरून. आणि असं करता करता शाळा कॉलेज करता करता मी पुण्याला पुढच्या उच्च कॉलेज शिक्षणाकरता आले. SNDT कॉलेज आपल्या पुण्याचं कर्वे रोडचं, तिथे मी संगीत विषय घेतला. आणि खरं तर मला शाळेतली शिक्षक सुद्धा किंवा आजूबाजूची मंडळी सुद्धा म्हणायची की अभ्यासात इतकी हुशार आहे तर डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, हे काय हातात टाळ घेऊन कीर्तन करायचं. पण खूप छान प्रोत्साहन मिळालं होतं घरून, आवड होती. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की त्या दिशेने झपाटल्यासारखं आपण करत राहतो. त्यामुळे मी गाणं शिकायचं या प्रेरणेने पुण्यात आले. SNDT कॉलेजला मी MA म्युझिक पूर्ण माझं केलं. आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या काही प्रथितयश नारदीय कीर्तनकारांची माझी ओळख झाली. त्यामध्ये हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार ज्यांचं नाव आपण सगळे जाणून आहात, ओळखून आहात, चारुदत्त बुवा आफळे, बुवांची माझी ओळख झाली. पुण्यातले नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण नची आपामार्जने बुवा, या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुण्यामध्ये नारद मंदिर, जे कुठेही जगात नाही आहे असं एक नारद मंदिर सदाशिव पेठेमध्ये आहे, त्या नारद मंदिरामध्ये काही संमेलनाच्या निमित्ताने माझी कीर्तनं झाली, पुरस्कार मिळाले. आणि एक सोहळा असा पुण्यामध्ये घडला की पुण्यातलं टिळक स्मारक मंदिर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, तिथे आपामार्जनी बुवांच्या 71 निमित्त एक मोठी स्पर्धा आयोजित केली होती, अखिल भारतीय युवा नारदीय कीर्तन स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. त्यानंतर एक तिथे अगदी शेवटच्या वेळी ज्यावेळी माझं कीर्तन झालं, आनंद अभ्यंकर, चारुदत्त बुवा आफळे, गप्पाष्टककार संजय उपाध्ये, अशी साहित्य, संत आणि कलाक्षेत्रातली खूप नामवंत मंडळी होती. आणि तिथे माझं कीर्तन ऐकल्यानंतर मला एक प्रतिक्रिया अशी मिळाली की हे कीर्तन मंदिरातलं वाटलं ऐकल्यानंतर, स्पर्धेतलं नाही वाटलं, जे ऑडिटोरियममध्ये झालं. कारण आता आपल्याला माहिती आहे समाज इतका पुढे चाललाय प्रगतीच्या दिशेने की मंदिरातलं कीर्तन आज रंगमंदिरात सुद्धा आलंय. कीर्तन विश्वसारख्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय की कीर्तनाला मोठा व्यापक स्टेज मिळतंय, आज मोठा विस्तार झालेला आहे या भक्तीचा. त्यामुळे तिथे एक ओळख निर्माण झाली पुण्यामध्ये. आणि हळूहळू पंचक्रोशीमध्ये आजूबाजूला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचा प्रवास सुरू झाला. कीर्तन सेवा ठिकठिकाणी करायला मिळाल्या. पण त्या कीर्तनामुळे मला एक ओळख निर्माण झाली आणि ते कायम स्मरणात राहिलं, ती सेवा. ताई, आपलं ज्या विषयावरती मगापासून चाललेलं आहे तुमचा जीवन प्रवास वगैरे, ते कीर्तनाच्या विषयासंदर्भात चाललेलं आहे. तेव्हा मला हेच विचारायचं आहे की कीर्तन म्हणलं की नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, शिवकीर्तन अशा पद्धती आहेत. मग ह्या पद्धती का तुमच्या मताप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला जास्त आवडणारी पद्धत कोणची कीर्तनासाठी? दादा, खरं तर नारदीय कीर्तन काय किंवा वारकरी कीर्तन काय, हे कीर्तनच आहे. पद्धती दोन वेगळ्या आहेत, संप्रदाय वेगळा आहे असं मी नाही म्हणणार. महाराष्ट्रामध्ये आज वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याला माहिती आहे. पण नारदीय कीर्तन करता करता भिवंडीमध्ये माझी एक सेवा झाली नारदीय कीर्तनाची. आणि तिथे माझ्या परमभाग्याने आपण ज्यांना ओळखता असे वारकरी कीर्तनातले अतिशय प्रथितयश कीर्तनकार गुरुवर्य भाषाप्रभू श्री जगन्नाथ महाराज पाटील यांची ओळख झाली. आणि महाराजांनी माझ्या कीर्तनाच्या श्रवणानंतर मला एक असं विचारलं की ताई, तुम्ही वारकरी कीर्तन करा. म्हटलं महाराजजी, मी वारकरी कीर्तन ऐकते, हरिभक्तीपरायण आपले देगलूरकर महाराज आहेत, असंख्य मोठ्या कीर्तनकारांची कीर्तनं मी ऐकते, श्रवणात आहे, पण मी कधी असं केलेलं नाहीये वारकरी कीर्तन, तर मी कसं करू? महाराज म्हणाले, ताई, माऊली करून घेतील, तुम्ही करा फक्त. आणि पावसला जगन्नाथ महाराजांनी एक अध्यात्म साधना शिबिर असं त्यांचं चालू असतं कार्य, त्यापैकी एक शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये माझी ठरलेली सेवा नारदीय कीर्तनाची होती, परंतु महाराज म्हणाले होते की ताई, आज तुम्हाला वारकरी कीर्तन करायचंय. रत्नागिरी जिल्ह्यातलं पावस नावाचं तीर्थक्षेत्र आहे, स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीसमोर वारकरी कीर्तन करा असं ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं, त्यावेळी मी म्हटलं, महाराजजी, वारकरी कीर्तन मी कधीच केलेलं नाही, तर तुम्ही आता मला मार्गदर्शन करा काय ते. मला असं वाटतं त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं पहिलं मार्गदर्शन वारकरी कीर्तनासाठीचं त्यांनी मला केलं आणि नंतर सेवेला उभी राहिले. मग त्यानंतर तो एक बाज, तो आनंद मिळाला. अर्थात प्रकार फक्त वेगळा आहे, पद्धत वेगळी आहे मांडणीची, बाकी कीर्तनच आहे, भक्तीच आहे नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी.
आणि नारदांनी सुरू केली म्हणून नारदीय अशी त्याला नाव पडलं, नारदीय कीर्तन पद्धत. पुढे नामदेव महाराजांनी ती पद्धती सगळ्यांना घेऊन सुरू केली म्हणून ती वारकरी संप्रदायाची पद्धती निर्माण झाली. खरं तर कीर्तन हे कीर्तन एकच आहे, प्रकार फक्त त्यातले आपण पाहतो वेगळे. त्यामुळे तिथून वारकरी कीर्तनाची सुद्धा सुरुवात झाली आणि गेल्या 10 वर्षापासून आज वारकरी कीर्तनाचाही आनंद, त्या सेवेचाही आनंद मी घेते. सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. आपण म्हणतो गादी नारदांचीच आहे, कारण देवर्षी नारद आद्य कीर्तनकार म्हणून आपण ओळखले जातो. तर त्या नारदांच्या गादीवर पुढच्या काळामध्ये नामदेव महाराज आले. नामदेवांनी वारकरी सगळ्यांना घेऊन, टाळकऱ्यांना घेऊन कीर्तन केलं. ते वारकरी कीर्तन वारकऱ्यांनी केलेलं. पुढच्या काळामध्ये म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या काळामध्ये समाजाला अशी एक गरज निर्माण झाली की फक्त मंदिरात टाळ कुटणं किंवा टाळ घेऊन भक्ती करणं हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहू शकत नाही. कारण देवळातला देव सुरक्षित राहील की नाही, वेधशाळेतला वेद सुरक्षित राहील की नाही, अशी परिस्थिती होती. सुलतानी आक्रमणं होती, संकट होतं 16व्या शतकामध्ये. तुकोबा होते, एकनाथ महाराज होते त्या काळात. आणि त्या काळात तुकोबा सुद्धा म्हणतात ना, विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. त्यामुळे फक्त टाळ हातात घेऊन भक्ती करणं आणि अध्यात्माचाच प्रसार प्रचार करणं हे जितकं कीर्तन भक्तीचं म्हणजे बेसमेंटच भक्ती आहे कीर्तनाचं, हे जरी खरं असलं तरी सुद्धा स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गणेशोत्सव सुरू केला. समाज एकत्रित यावा, संघटित व्हावा आणि आध्यात्मिक विचारांच्या बरोबरच देव, देश आणि धर्म या त्रिकुटाला घेऊन लोकांनी पुढे जावं. देवाबरोबर देशाची भक्ती रुजावी, धर्माविषयीचं प्रेम रुजावं. याकरता छत्रपती शिवप्रभूंचं चरित्र जनमानसामध्ये पोहोचावं. मग ते पोहोचवण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम काय, तर कीर्तन. त्यामुळे मग कीर्तनातून आता शिवचरित्र सांगण्याची पद्धत, मग त्याला राष्ट्रीय कीर्तन कोणी म्हणतं, कोणी शिवकीर्तन म्हणतं. ही नावं प्रत्येकाने आपापल्या मतानुसार दिली आहेत मला असं वाटतं. पण कीर्तनाचा मूळ पाया हा भक्तीचं असला पाहिजे, कारण ती नवविधातली श्रेष्ठ भक्ती आहे. भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. त्यामुळे आज पठड्या पडल्या, प्रकार पडले. शिवकीर्तन आहे, दासगणू पठडीचं कीर्तन आहे, दत्त संप्रदायाचं कीर्तन आहे, रामदासी कीर्तन आहे, नारदीय आहे, वारकरी आहे. पण कीर्तन हे कीर्तनच आहे, भक्तीच आहे. गादी नारदांचीच आहे, नामदेवांचीच आहे. त्यामध्ये प्रकार मात्र निर्माण झाले. ज्यामध्ये शिवचरित्र सांगितलं जातं ते शिवकीर्तन, राष्ट्रपुरुषांची चरित्र सांगितली जातात, ऐतिहासिक विषय घेतले जातात, स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारकांची चरित्र सांगितली जातात, ते राष्ट्रीय कीर्तन. अशा पद्धतीने अभिव्यक्ती जशी व्यक्त होत गेली तसे प्रकार पडले. अगदीच अगदीच. तर काय आहे, आता हा जो पुढला प्रश्न आहे तो माझा नेहमीचाच ठरलेला आहे आणि कदाचित प्रेक्षकांना तो माहीत होऊन गेलेला असेल, जे पाहत आहेत त्यांना तरी. पण नक्कीच मला याच्यावरती विविध कीर्तनकाराची मतं जाणून घ्यायला आवडतात. त्यामुळे हा मी प्रश्न तुम्हालाही विचारतोय की आजकाल तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरता कीर्तनाच्या माध्यमातून, तेव्हा एक आपली यूथ पिढी जी आहे वारकरी संप्रदायातली म्हणा, त्यांना काळाच्या ओघाप्रमाणे त्यांच्यामध्ये तुम्हाला नवीन बदल काय झालेले दिसत आहेत बरं? खरं तर दादा हा प्रश्न तुम्ही मला विचारताय, पण मी खरं तर खूप लहान आहे या सगळ्या प्रश्नाचं. कारण युवा पिढी नवीन, आपणच अजून युवा आहोत. तरुण भाग्यवंत नटे हरिकीर्तनात असं तुकोबा म्हणतात ना, की आपण भाग्यवान आहोत की आपण या वाटेवरचे पायीक आहोत. तुम्ही काय, मी काय, आपण सगळेच. आणि मला असं वाटतं युवा पिढीकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःकडून करूया, स्वतःपासून सुरुवात करूया. जुन्या लोकांनी खूप करून ठेवलंय, खूप तपश्चर्या केली आहे, खूप प्रचंड मेहनतीने सगळं कमावलंय. मग ते वादक असू देत, गायक असू देत, कीर्तनकार असू देत. पूर्वीचा जुन्या लोकांचा आपण प्रवास पाहिला, त्यांची कीर्तनासाठीची तळमळ पाहिली किंवा ती साधना पाहिली, तर ती आज नाही दिसत युवा पिढीकडे. मी मगाशी बोलले ना, सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला जास्त महत्त्व आहे. याला कारण सोशल मीडिया आहे. प्रचंड आम्ही त्याच्या आहारी गेलो, याला कुणीच अपवाद नाही. आपण सगळेच याला अपवाद नाही आहोत, काळाची ती गरजही आहे. पण हे सगळं करत असताना कुठेतरी जुन्यांचा आदर्श आम्ही समोर ठेवला पाहिजे. आज मीही युवा कीर्तनकार म्हणूनच आज उभी आहे. आपल्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. जुन्या मंडळींनी जे करून ठेवलंय ते आपल्याला टिकवायचं आहे, ते पुढे न्यायचं आहे. आणि ते जर कुठेतरी विसंगत मार्गाला जात असेल, आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहतो. आज एका बाजूनी पाहिलं, सकारात्मकतेने पाहिलं तर वारकरी संप्रदायातला किंवा आपल्या भागवत धर्मातला एखादा तरुण भगव्या पोशाखात किंवा पांढऱ्या शुभ्र स्वच्छ धोतर, उपर्ण, झब्बा, कपाळाला गंध, टोपी, तुळशीची माळ
अशा पोशाखात बघितलं तर अभिमान वाटावा आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, असं आपल्याला जाणवतं. आणि एकीकडे पाहिलं तर उच्च विद्याविभूषित असून सुद्धा संस्कारांची आणि सुसंस्कारांची कमतरता असलेली तरुण पिढी सुद्धा आपण पाहतो. त्यामुळे एकीकडे व्यसनाधीनता, सोशल मीडिया, फॅशन या सगळ्याच्या आहारी गेलेला युवक आणि आपल्या संप्रदायात असलेला युवक जर पाहिला तर मला असं वाटतं की त्यांना असं वाटावं की अरे हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे तो दुसरीकडे कुठेच नाही मिळणार. त्यामुळे ती भरकटलेली पिढी सुद्धा इकडे वळेल. निश्चित आज वारकरी संप्रदायातल्या युवकांचं मला कौतुक करावं असं वाटतं, माझ्या सगळ्या भावंडांचं किंवा माझ्या बहिणींचं, की आपण सगळे एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या न्यायाने पुढे गेलं पाहिजे. व्यक्तिगत हेवे दावे, आपापसातला द्वेष, मतभेद हे सगळं विसरून, जसं म्हणतात सगळ्या क्षेत्रामध्ये ते आहे तसं याही क्षेत्रामध्ये आहे. पण मला असं वाटतं हे क्षेत्र किंवा ही वाट धर्माची आहे. इथे आता वाद घालण्यापेक्षा संवादाची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्मासाठी काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण धर्म टिकवण्याकरता आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला काय काम करता येईल, संतांचे विचार भरकटलेल्या पिढीपर्यंत कसे पोहोचवता येतील आणि मग त्यातून धर्मरक्षणाचं जे ब्रीद आपण सगळ्यांनी हातात घेतलंय ते कसं सांभाळता येईल, हे प्रत्येकाने जाणीवपूर्वक विचार करून त्या दृष्टीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी, की काय सांगाल तुम्ही की एक महाविद्यालयीन पिढी जी आहे आजची किंवा वारकरी असेल त्या पिढीने आपला आदर्श कोणाला ठेवलं पाहिजे बरं? कारण जशी तुमची आवड असेल त्याप्रमाणे तुमचं आयुष्य घडतं असं म्हणतात. तेव्हा तुम्ही काय सांगाल की आजच्या युथ पिढीने कोणाला नेमका आदर्श मानलं पाहिजे बरं? आज आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला आणि आपल्या भारताला एवढी सुंदर परंपरा आहे. कधी कधी स्वामी विवेकानंद म्हणायचे आकाशदादा की आपण आपली श्रीमंती सुद्धा लक्षात घेत नाही. भारतीय लोक आपली श्रीमंती लक्षात घ्यायला तयार नाही. हे पुरातन काळापासून चालत आले. स्वामीजी तर अलीकडचे होते, 19व्या शतकात स्वामीजींचा उदय होता किंवा त्यांचं कार्य होतं. त्यांना परदेशात जाऊन भारतीय संस्कृती सांगावी लागली. आणि आज परदेशी लोक किंवा पाश्चिमात्य लोक आपलं अनुकरण करतायत. आपल्या देवतांचा अभ्यास, आपल्या राष्ट्रपुरुषांचा अभ्यास करतायत. आणि कुठेतरी थोडी खंत वाटते की आपली तरुणाई मात्र भरकटली आहे, संभ्रांत आहे. नक्की करायचं काय, दिशा सापडत नाही, मार्ग भरकटलेत. मग वेगवेगळ्या माध्यमांच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जीवनाचा उत्कर्ष साधायचा प्रयत्न करतायत, पण ती वाट चुकीची निघतीये. मग याकरता एक आयडॉल लागतो, आदर्श लागतो जीवनासाठी. मला असं वाटतं इथे आदर्शांची कमतरताच नाही, कारण ही मातीच अशी आपल्या भारताची. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. या न्यायाने आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही भगवत भक्त आहोत, देशभक्त आहोत, धर्मभक्त आहोत. तर आम्हाला आदर्शांची कमतरता नाहीये. इथे जन्माला येणारा प्रत्येक महापुरुष, त्याचा प्रत्येकाचा आदर्शच प्रत्येक पिढीने, आपल्या पिढीने ठेवावा. आणि याहीपेक्षा मी सांगेन की भारतीय संस्कृतीचे मानदंड ज्यांना आपण म्हणतो की सगळा भारतवर्ष ज्या 2 विभूतिमत्वांनी किंवा ज्या 2 अवतारांनी व्यापून टाकले, असे अवतार प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान प्रभू श्री गोपालकृष्ण, राम आणि कृष्ण, हे 2 आदर्श आजच्या पिढीने ठेवावेत समोर. रामांची मर्यादा आणि भगवान गोपालकृष्णांची नीती. मग ते धुरंधरपण असेल, राजकारण असेल, चातुर्य असेल, बुद्धिचातुर्य असेल, रामांचा त्याग असेल, कृष्णांचा औदार्य असेल. आणि जो 6 गुणांचा स्वामी आहे तोच भगवान आहे ना. मग मनुष्याचा प्रवास नराचा नारायण होण्याकडेच असला पाहिजे कायम. त्यामुळे मला असं वाटतं रामकृष्ण हे देवता आमच्यासाठी आहेत. त्यांचा आदर्श ज्यांनी ठेवला ते छत्रपती शिवप्रभू आहेत, स्वामीजी आहेत, भगतसिंग आहेत. असंख्य आपण महापुरुषांची आणि संत वाङ्मयामध्ये तर काही ज्यांची नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत. अगदी ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत, समर्थांपर्यंत, स्त्री संत मंडळीतील सगळ्यांचा आदर्श आपण समोर ठेवावा. ते आज आपल्याकडे देहानी नाही आहेत, पण त्यांच्या वाङ्मयाच्या रूपाने ते आहेत. तुकोबांच्या गाथेच्या रूपाने तुकोबा आहेत ना. कशाला दुसरीकडे फिरायचं? उघडूया गाथा, उघडूया ज्ञानेश्वरी, उघडूया भगवद्गीता. आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला संत बसलेत. आपण फक्त घ्यायला कमी पडतोय, मला असं वाटतं. खूप खूप धन्यवाद करतो ताई तुमचे, कारण या छोट्याशा सेशनसाठी तुम्ही वेळ दिलात. हे काय चॅनल खूप मोठं नाही, एकदम साधंच आहे, पण साध्याच माध्यमातून मी हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि मला आजच्या मुलाखतीतला जो सर्वात व्यवस्थित आणि काय म्हणतात त्याला एक इम्प्रेसिव्ह मुद्दा वाटला तो म्हणजे हा आहे की
खरंच ग्रंथ ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे उत्तरं द्यायला बसलेले आहेत, पण आपण त्याच्यामध्ये डोकून पाहायला कमी पडतो आहे. मला वाटतं हा मुद्दा खूप काय म्हणतात ते खूप चांगला मेसेज तुम्ही याच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळे या मुलाखतीला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. आकाश दादा, तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देते या गोष्टीसाठी की आपण तरुण आहात. आपल्या माध्यमातून तरुणाईपर्यंत हे संदेश उत्तम पद्धतीने पोहोचतायत आणि आपल्या या कार्याला अत्यंत मनापासून शुभेच्छा देते. तुमचं कार्य असून असंच चालू राहो. उत्तमोत्तम कीर्तनकारांचे विचार या माध्यमातून कीर्तनाच्या व्यतिरिक्त काय म्हणणं आहे त्यांचं ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण उत्तम करत आहात. आपल्यालाही मनापासून शुभेच्छा. अगदीच धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला हे विनंती आहे, जर व्हिडिओ पाहायला असेल तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये एका अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.